हॅलो. हां, मी रूप कुमार नायडू, फॉर्मर रिजनल डायरेक्टर, दीनदयाल उपाध्याय रिजनल सेंटर नागपूर वाठोडा. मला या आज जे तुम्ही मला हे विचारलं की नागपूर विद्यापीठाच्या ज्या खेलो इंडियाच्या प्रशिक्षकबद्दल जे आलेलं आहे वर्तमानपत्रात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. सगळ्यात पहिले मला हे आनंदाची गोष्ट सांगण्यात येते की नागपूर हे हँडबॉलचा एक मक्का होता इंडियामध्ये आणि 30 वर्ष नागपूरनी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जावर खूप गाजवलेला आहे. आणि मी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू राहिलेलो आहे, भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, भारत कॅप्टन राहिलेलो आहे. आणि माझे भाऊ राजकुमार नायडू, नंतर डॉक्टर आत्माराम पांडे, फॉर्मर डायरेक्टर नागपूर विद्यापीठ, त्याच्यानंतर मिलिंद माकडे, विपिन कामदार, डॉक्टर विरल कामदार, या हे सिनियरचे लोक असताना आम्ही 75 पासून तर 95 पर्यंत सगळ्यांना माहिती आहे की नागपूर हे मोठ्या प्रमाणावर नागपूरचं हँडबॉलचं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये मला असं वाटतं 100च्या वरती आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आमच्यानंतर झालेले. आम्ही सुरुवातीचे आहोत सगळे. मी झालो, माझा भाऊ राजकुमार नायडू, डॉक्टर आत्माराम पांडे, मिलिंद माकडे आणि वीरेंद्र भंडारकर जे आता डायरेक्टर आहे साईमध्ये औरंगाबादमध्ये, हे सगळे आमचे टीमचे मेंबर आहात. आणि आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये देखील मेडल घेतलेले आहे. तर आज नागपूर विद्यापीठात एका टीम गेममध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जर मेडल मिळालं असेल ते हँडबॉल असेल, मला असं वाटतं. आणि हँडबॉल हा एक खूपच एक आमच्या मनापासून लागलेला विषय आहे. आम्ही याच्यासाठी 40 वर्ष या गेममध्ये अजूनही कार्यरत आहे. आणि आमचे गुरु श्री मोटमांगे सर, जे आज 85 वर्षाचे आहेत, आज देखील ते ग्राउंडवर येतात. यशवंत स्टेडियम हा आमचा कार्यस्थळ, आमचं जन्मभूमी, आमची कार्यभूमी यशवंत स्टेडियम, तिकडनं आम्ही झालेलं आहे. आणि आता मला असं वाटतं की मी ह्या मेन मुद्द्यावर यावं. आणि हँडबॉल हा माझा अतिशय लाईफचा विषय, आणि त्याच्यामुळे मी आज तिथे पोहोचलो. आणि मी 32 वर्ष मी ए ग्रेड ऑफिसर म्हणून मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामधून निवृत्त झालो आहे मागच्याच वर्षी. तर मला हे असं कळलं की खेलो इंडिया स्कीम जी आलेली आहे, ती स्कीम तुम्हाला सांगतो की पहिले स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं सेंटर नागपूर विद्यापीठ कसं आलं हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. 2014 साली हे सुरू झाली प्रक्रिया. आणि तीच प्रक्रिया सुरू झाली होती रिजनल सेंटर वाठोड्यामध्ये साईचं येण्यासाठी. माननीय नितीन गडकरी साहेबांनी ती प्रक्रिया सुरू केली होती या सेंटरची, रिजनल सेंटरची. आणि इथे विद्यापीठात आम्ही डॉक्टर बबनराव तायवाडे, ज्यांना आम्ही गुरुजी म्हणतो, त्यांच्या सहकार्याने हा आम्ही सेंटर 2015 साली साईचा सेंटर विद्यापीठात आणला. आणि डॉक्टर विरल कामदार यांना जी जबाबदारी दिली होती गडकरी साहेबांनी, त्यांनी जी थॉम्सन आमचे डायरेक्टर जनरल होते, त्यांनी व्हिजिट केली होती. त्यांनी सगळी फॅसिलिटीज बघितली होती. आणि त्याच्यानंतरच हा सेंटर 4 गेममध्ये देण्यात आला. त्याच्यात सगळ्यात मेन गेम म्हणजे हँडबॉल, तो सर्वात पॉप्युलर आणि गाजलेला गेम आहे नागपुरात. त्याच्यानंतर बॅडमिंटन, जो एकदम सुंदर प्रकारे सुरू आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होऊन राहिलेले आहेत. तिसरा ॲथलेटिक्स, हे सूर्यवंशी साहेब तेव्हा सेक्रेटरी होते आणि या गेमनी पण खूप गाजवलेलं आहे. भाऊ काणे कोच असताना मिड अँड लॉंग डिस्टन्समध्ये आपण खूप पदक नागपूरच्या मुलींनी आंतरराष्ट्रीय नॅशनल लेव्हलवर घेतलेले आहे. आजही आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्याकडे तयार ॲथलेटिक्स शिकवून राहिलेले आहेत. त्याशिवाय चौथा गेम बास्केटबॉल देखील मी तुम्हाला सांगतो, आम्ही खेळत असताना 80च्या 90च्या ह्याच्यात आपण स्टेट जिंकत होतो आणि आपले खेळाडू इंडिया देखील खेळत होते आणि मुली देखील इंडिया खेळत होते. तर बास्केटबॉल असे 4 गेम घेण्याचं मेन कारण हे होतं की या 4 गेमनी जवळपास 25 ते 30 वर्ष एक सतत चांगला स्टँडर्ड दिलेला आहे. बॅडमिंटनमध्ये प्रदीप गंधे तुम्हाला माहीत असेल, ते नागपूरचेच होते. आणि थॉमस हे मोठमोठे खेळाडू होते, महाजन. तर आम्ही त्याच एराचे आहोत. 80 म्हणजे 78 ते 80-85 पर्यंत हे लोक इंटरनॅशनल खेळले. सगळ्यांनी आपल्या जॉबसाठी सगळे शिक्षण झाल्यानंतर गेले. तसंच मी 89-90 मध्ये असिस्टंट डायरेक्टर झालो आणि मी दिल्लीला नागपूर सोडून गेलो. आणि 32 वर्षानंतर परत 2020 मध्ये मी वापस आलो. तर हा जो साई सेंटर दिला होता 4 गेममध्ये मी सांगितल्याप्रमाणे, त्याच्यात प्रशिक्षक होते साईमध्ये
त्यांना घेतलं होतं. बास्केटबॉलचं प्रशिक्षक होता, हँडबॉलचा प्रशिक्षक होता, ॲथलेटिक्समध्ये प्रशिक्षक रेग्युलर मिळाला नाही आम्हाला, आणि बॅडमिंटनमध्ये हे लोकल जे कोचेस करत होते ते चालवत होते सेंटर. नंतर आमचा NIS नितीन गुजर हे रिटायर झाले हँडबॉलमध्ये, तसाच बास्केटबॉलच्या कोचला देखील ट्रान्सफर मिळालं. आणि नंतर आता खेलो इंडिया त्याचप्रमाणे जे साईचं सेंटर आहे त्याच याच्यावर खेलो इंडिया सेंटर विद्यापीठात देण्यात आलं. आणि या खेलो इंडिया गेममध्ये 4 गेम आहेत. मेन गेम हँडबॉल, बास्केटबॉल, 2 टीम गेम आणि 2 इंडिव्हिज्युअल गेम, बॅडमिंटन आणि ॲथलेटिक्स. तर हा जो विषय आहे मला जे सांगण्यात आलं आणि जे मी याच्यात इन्व्हॉल्व्ह झालो, तर मी जुना खेळाडू राहिलो. मी 32 वर्ष मी भारतीय खेळ प्राधिकरणमध्ये रिजनल डायरेक्टर पोस्टपर्यंत गेलो, क्लास 1 ऑफिसर राहून मिनिस्ट्रीमध्ये आणि साईमध्ये. आणि या साई सेंटरच्या आणण्यात माझा वाटा होता आणि मी सहकार्य घेतलेलं होतं. आपल्या प्रॉमिनंट सिटीजन, प्रॉमिनंट पॉलिटिशियनचा सपोर्ट घेतला होता. आणि विद्यापीठात तायवाडे सरांनी सिनेट आणि इन्चार्ज असताना त्यांनी इतकी मदत केली, ते इतके कॉपरेटिव्ह आहे स्पोर्ट्ससाठी. त्यांनी मदत केल्यानंतर नागपूरला कुठली गव्हर्नमेंटची स्कीम येत नाही, पण मी ही स्कीम आणू शकलो आणि ती इथे लागू करू शकलो. ती स्कीम चालल्यानंतर खेलो इंडियाचं जेव्हा सुरू झालं, तर आता प्रशिक्षकचा जो इंटरव्ह्यू झाला त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगतो की माझं एक मत आहे की 3 खेळाचे प्रशिक्षक यांना मिळाले, ठीक आहे, म्हणजे ॲथलेटिक्स, बास्केटबॉल आणि बॅडमिंटनचे प्रशिक्षक मिळाले. हँडबॉलमध्ये मला असं करण्यात आलं की कोणी पात्र ठरलं नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पात्रता हँडबॉलच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांनी 5-6 लोकांनी इंटरव्ह्यू दिले, त्याच्यात NIS कोच आहे. पात्रतासाठी काय पाहिजे? NIS पटियालामध्ये डिप्लोमा कोर्स होतो वर्षभराचा, आणि तो कोर्स पास झाल्यानंतर 30 पात्रता आहे कोच व्हायची इंडियामध्ये अपॉइंटमेंटची. आणि त्याच्यात ऍडमिशनसाठी तुम्हाला 3 नॅशनल खेळावे लागतात. आणि नॅशनल खेळाडू म्हणजे स्टेट खेळलेला माणूसच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जावरचा खेळाडूलाच ऍडमिशन मिळते. आणि कोचिंगचा 1 वर्षाचा कोर्स असतो, थेअरी आणि प्रॅक्टिकल. आणि तोच एक स्केल आहे, पात्रता आहे कोच म्हणून डिक्लेअर व्हायची. त्याच्यानंतर 6 वीकचा कोर्स आमच्याकडे होतो. तर मी तुम्हाला सांगतो, आज आमच्याकडे 800 कोचेस जवळपास डिप्लोमा कोर्स झालेले आहे. आणि 8000 कोचेस हे 6 वीक डिप्लोमा कोर्स करतात, जे PETs असतात. आज भारतीय खेळ प्राधिकरणात फक्त 20 ते 25 खेळाडू कोचेस हँडबॉलचे राहिलेले आहेत, नवीन अपॉइंटमेंट कमी झाल्यामुळे. आणि महाराष्ट्रात एकही हँडबॉल कोच सध्या नाही आहे. त्याच्यामुळे खेलो इंडिया ही जी स्कीम तुम्हाला एक सांगतो आहे, सगळ्यात महत्वपूर्ण सांगायचं म्हणजे खेलो इंडिया स्कीमचा मेन उद्देश काय आहे. खेलो इंडिया टीमचा उद्देश आहे की पात्र ठरलेले खेळाडू त्यांचं कोचिंग रेग्युलर व्हावं आणि त्यांच्या कोचिंगमध्ये त्यांना साईचा सपोर्ट मिळावा आणि साईची फॅसिलिटीज मिळावी. आणि त्याच्यासाठी कोचेस आपल्याकडे NIS कोचेस कमी आहेत, अपॉइंटमेंट नाही आहे गव्हर्नमेंटकडे. तर फॉर्मर खेळाडूंना ही संधी मिळावी आणि अपॉइंटमेंट जनरेशन ही अपॉर्च्युनिटी आहे. याच्याच खाली सगळ्यांनी अप्लाय केलं होतं. त्याच्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू होते, त्याच्यात NIS कोचेस होते. आणि यांचं जे म्हणणं आहे की हे पात्र ठरले नाही, NOC नाही दिली. NOCचा जो प्रश्न असतो तो परमनंट जॉबसाठी असतो. हा कोचिंगचा कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब होता. फक्त मॉर्निंग आणि इव्हिनिंग तुम्ही 2-2 तास देऊ शकता का, याच्याबद्दल विचारायचं होतं. आणि पहिली गोष्ट, NOC ही जी व्हर्च्युअल हे झालं आहे इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये कंडिशनमध्ये मला वाटत NOC हा मागण्याचा काही हे होता. आणि जरी असला तरी हे लोक जे जॉब करून राहिले ते परमनंट जॉब नाही आहे. ते लोक उपयोगात येऊ शकतात का आणि ट्रेनिंग बरोबर दोन्ही सेशन देऊ शकतात का, हा एक विचारायचा होता. पण आंतरराष्ट्रीय खेळाडूला आणि डिप्लोमा होल्डर असलेल्या खेळाडूंना, आंतरराष्ट्रीय दर्जावरती मेडल मिळालेल्या खेळाडूंना अपात्र ठरवणं हे बिलकुल बरोबर नाही आहे आणि हे रूल प्रकारे झालेलं नाहीये. त्याचे दोन मेन कारण मला असे वाटतात. पहिलं कारण म्हणजे की जो सिलेक्शन कमिटीचा मेंबर होता हँडबॉलमध्ये, तो माझ्या मते 81 म्हणजे आज से 28 ते 30 वर्षापूर्वी युनिव्हर्सिटी खेळलेला होता. GS कॉलेजकडनं तो बास्केटबॉल खेळाडू होता आणि हँडबॉलच्या टीममध्ये खेळायचा. आणि एक किंवा 2 युनिव्हर्सिटी खेळलेला खेळाडू त्याला सिलेक्शन कमिटी, आणि इतक्या गॅप नंतर बनवल्यानंतर त्याला कुठल्याही स्कीम बद्दलचा नॉलेज नव्हता किंवा आज हँडबॉल किती डेव्हलप झालेला आहे, स्कीम काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याच्याबद्दलचा मला नाही वाटत की त्याच्या लक्षात आलं. नाहीतर त्यांनी सही कशी केली अपात्र ठरता, त्याचं काय स्वतःचं स्टँडर्ड काय आहे. जरी सिलेक्शन कमिटीमध्ये त्याला देण्यात आलं
तर माझं एक मत आहे की डायरेक्टर स्पोर्ट्सनी ज्या रूल प्रमाणे जे मार्क्स दिलेले आहेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाचे कोचेसचा एक्सपिरियन्स हे सगळे एका स्टेटमेंटमध्ये तयार करून तुम्हाला कोचेस बद्दलची जी तुमची आहे रिझर्वेशन जे सिलेक्शन कमिटीचे कोचेसचे पात्रता रिझर्वेशन आहे ते एका कॉलममध्ये त्याला लिहायला पाहिजे होतं. पण 100 मार्कामध्ये पात्रता एक 10 मार्काशिवाय वरची नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे 50% तर फक्त तुम्ही जे खेळलेले आहे त्याच्यावरती आहे. आणि उद्देश हाच आहे की सिनियर खेळाडूंनी चांगले नामांकित खेळाडूंनी जर कोचिंग केलं तर मुलांना मोटिवेशन होतं आणि मुलांचा रिझल्ट फार चांगला होतो. तो माझ्या मते एक कारण तर होतं की जो सिलेक्शन कमिटीचा मेंबर होता तो आमच्या मते नागपूरच्या हँडबॉल स्टँडर्डमध्ये कुठेच बसत नाही. 100 आंतरराष्ट्रीय आणि छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू नागपूरमध्ये आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे, याच्यात मला वाटतं की जर अॅडव्हायझरी बोर्ड जी युनिव्हर्सिटी बोर्ड आहे त्याच्यात डॉक्टर धनंजय वेलुकर जे आमच्याबरोबर खेळलेले आहेत, जे फॉर्मर डायरेक्टर स्पोर्ट्स होते, जेव्हा मी स्कीम आणली होती साईची तेव्हा तेच डायरेक्टर होते, त्यांना या स्कीमबद्दलचं नॉलेज आहे. त्यांना विचारण्यात नसेल आलं, बोर्डाला कन्सल्ट करण्यात आलं नाही आणि बोर्डामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. मग कशाला ठेवतात आंतरराष्ट्रीय खेळाडू बोर्डमध्ये की अशा वेळेस जेव्हा 4 महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा 2 नॅशनल 6 महिला खेळाडूंनी इंटरव्ह्यू दिलेलं होतं तर बोर्डाच्या एक्सपर्ट मेंबरला विचारायला पाहिजे होतं. आणि मला असं वाटतं की डायरेक्टर स्पोर्ट्स मला माहिती नाही की अप्रुव्हल बोर्डाचं लागतं की नाही लागत, पण माझ्या माहितीप्रमाणे बोर्डाच्या 2 माणसांना धनंजय वेळुकर आणि दुसरी जी महिला एक्सपर्ट आहे भावना, त्या दोघांना विचारायला पाहिजे होतं की जेव्हा सिलेक्टरनी अपात्रता ठरली तर या अपात्रते विषयावर त्यांच्याशी ते एक्सपर्ट होते हँडबॉलचे. मला असं वाटतं की धनंजय वेलुकर असते तर ही वेळ आली नसती आणि भावनाला जर बोलावलं असतं, जी फॉर्मर इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे कॉमनवेल्थची, ती जर असती तर त्यांनी महिलांच्या आज एका मुलीला जॉब डावण्यात आला. आणि आज तुम्ही म्हणता की रिसिलेक्शन ठेवू. रिसिलेक्शन कशाला ठेवू? हायएस्ट लोकांनी अप्लाय केलं, रूल प्रमाणे अप्लाय केलं आणि त्याला तुम्ही अपात्र ठरवलं. मला असं वाटतं की रूलचं स्कीमचं इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. यांनी काय केलं पाहिजे होतं, सिलेक्शन कमिटीचे रिकमेंडेशन साईला पाठवायला पाहिजे होते. अपात्रता पात्र या लेवलवर ठरवायची नव्हती असं माझं मत आहे. आणि साईनी डिसाईड करायला पाहिजे कोचेसचं की कोचेससाठी अपात्र आहे की नाही. यांनी आपले रिमार्क्स देऊन पुढे पाठवायला पाहिजे होतं. यांनी अपात्र ठरवून हे चुकीचं केलेलं आहे आणि याच्यामुळे हँडबॉलच्या लोकांमध्ये फार रोष आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की फार जल्दबाजी केलेली आहे आणि रिसिलेक्शनमध्ये देखील माझी एकच रिक्वेस्ट राहील आणि मी व्हाईस चान्सलरला भेटायचा वेळ मागितलेला आहे. मी व्हाईस चान्सलरला जुना हँडबॉल खेळाडू, चॅम्पियन नागपूर युनिव्हर्सिटीचा 3दा आणि फॉर्मर रिजनल डायरेक्टर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या नात्याने मी व्हाईस चान्सलरला भेटायचा मी प्रयत्न करेन आणि त्यांना समजवेल की एवढे लोक सिनियर लोक इथे आहेत, त्यांना घ्या. डॉक्टर आत्माराम पांडे फॉर्मर डायरेक्टर स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आहे, जे वेळुकर नंतर झालेले आहेत, त्यांना बोलवायला पाहिजे सिलेक्शन कमिटीमध्ये जर तुम्हाला विद्यापीठचा माणूस पाहिजे तर. माझ्या मते की याच्यात थोडंसं प्रोफेशनल वेनी हँडल नाही केलेलं आहे. आणि शेवटचा एक विषय जो आहे की इंटरप्रिटेशन स्कीम बद्दलचा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये, स्पोर्ट्स अधिकाऱ्यांमध्ये चुकीचं मला वाटतं इंटरप्रिटेशन बरोबर नाहीये. खेलो इंडिया स्कीमचा मेन उद्देश स्टँडर्ड वाढवणं आहे. क्लबच्या खेळाडूंना खेळता येत नाही हा विषय मला नाही वाटत की काही मिनिंगफुल आहे. अरे क्लबमध्येच तर खेळाडू बनतो. क्लबचा खेळाडू डिस्ट्रिक्ट खेळतो, डिस्ट्रिक्टमध्ये जिंकतो, इंटर डिस्ट्रिक्ट खेळतो, इंटर डिस्ट्रिक्ट जिंकतो आणि नॅशनल खेळतो. आणि तीच पात्रता तर खेलो इंडियामध्ये तुम्हाला घेण्यासाठी आहे. हे मुलं जे स्टेट चॅम्पियन आणि डिस्ट्रिक्ट चॅम्पियन आहेत नॅशनल खेळलेले, ते कसे झाले तयार? ते क्लबमध्ये तयार झालेले आहेत. तर त्यांना कसं नाही खेळलं मिळणार? याच्यासाठी काय करायला पाहिजे की माझ्या मते की जेव्हा क्लबचे टुर्नामेंट असतात की त्यांना रिलीव्ह केलं पाहिजे. क्लब मॅनेजमेंट आणि स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी हे बसून हे ठरवलं पाहिजे आणि मुलांना एक्सपोजर, खेळायची कॉम्पिटिशनच नाहीये. जर नागपूरमध्ये बास्केटबॉल सारख्या किंवा दुसऱ्या गेममध्ये क्लब हँडबॉलमध्ये बॅडमिंटनला तर टुर्नामेंट असतात, पण क्लब टुर्नामेंट खेळल्याशिवाय तुम्ही कॉम्पिटिशन एक्सपोजर कसा द्याल? एका प्लेअरचं इव्हॅल्युएशन फक्त कोचिंगवर कसं कराल? आणि मुलगा तुमच्यासाठी फक्त किटसाठी आणि थोड्याशा फायनान्शियल बेनिफिटसाठी थोडी येणार आहे. त्याचं तर पूर्ण त्याच्या पालकांचं पूर्ण अटॅचमेंट क्लबशी राहतं. तर मला असं वाटतं की युनिव्हर्सिटी डायरेक्टरनी याच्यावर विचार करावा आणि पाहिजे तो क्लॅरिफिकेशन त्यांच्याकडनं घ्यावा
आणि मला असं वाटतं हँडबॉलबद्दल जे झालेलं आहे ती चूक परत होऊ नये आणि प्रोफेशनल लेवलला सिलेक्शन व्हावं आणि चांगला खेळाडू आणि कोच हा नेमणूक करावा आणि हँडबॉलचं स्टँडर्ड. आणि माझं मत जे आहे, मी आता नागपूरला स्थायिक आहे, नागपूरचाच माझा जन्म आहे, मी परत नागपूरला आलेलो आहे. माझा हा प्रयत्न राहील की नागपूरला पुन्हा हँडबॉलमध्ये ओल्ड पोझिशनला आणायचं आणि त्याच्यासाठी मला विपिन कामदार, डॉक्टर विरल कामदार, राजकुमार नायडू, आत्माराम पांडे, मिलिंद माकडे या लोकांचा माझं सहकार्य आहे. आणि पुढे जाऊन मी तुम्हाला शाश्वती देतो आहे की हँडबॉल हा गेम तुम्ही पुढे एक चांगल्या ओल्ड टाईम प्रमाणे बघाल आणि त्याच्यासाठी माझी भरपूर कोशिश राहील. धन्यवाद.